नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण RS-TV द बिग पिक्चर मराठीमध्ये इंडिया रशिया डिफेन्स टाईज म्हणजेच भारत रूस सैन्य संबंध याबद्दल मराठीत चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर आजच्या भागाचे अतिथी होते डॉक्टर वॅसिली कॅशिन, सिनियर रिसर्च फेलो, नॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी रशिया, PS राघवन, फॉर्मर अँबॅसेडर, मेजर जनरल PK चक्रवर्ती, रिटायर्ड डिफेन्स एक्सपर्ट, अँकर नेहमीप्रमाणे फ्रँक रावसन परेरा. तर फ्रँक सर विचारतात, आता तुम्हाला याची पार्श्वभूमी या भागाची माहिती असेल की भारताचे जे संरक्षण मंत्री आहे राजनाथ सिंगजी हे सध्या रूसच्या दौऱ्यावर होते. 75वी जे दुसरं विश्वयुद्ध झालं, महायुद्ध, तर त्याची विक्ट्री परेड अटेंड करण्यासाठी तिथे आपलं भारतीय कंटिंजंट पण त्या परेडमध्ये सामील होता. तर त्यापासूनच काय म्हणजे त्यावरच हा भाग आहे. तर फ्रँक सर विचारतात की टेकअवेज फ्रॉम डिफेन्स मिनिस्टर व्हिजिट टू रशिया, म्हणजे काय प्रमुख मुद्दे किंवा महत्त्वपूर्ण बिंदू या व्हिजिटमधून निघतात. तर पहिले आपण बघून घेऊया एरिया, म्हणजे रशियाबद्दल थोडी माहिती की एरिया आहे 1,70,98,246 चौरस किलोमीटर, म्हणजे पहिला आहे विदाऊट क्रिमिया, म्हणजे जगातील आपल्याला माहिती आहे भूभागानुसार सगळ्यात प्रथम देश रशिया आहे आणि पॉप्युलेशननुसार चीन. GDP आहे 4.519 ट्रिलियन आणि GDP नॉमिनल आहे 1.657 ट्रिलियन, म्हणजे भारतापेक्षा 1 ट्रिलियन कमी आहे, म्हणजे भारतापेक्षा कमी आहे. तरी एक पॉलिटिकल क्लाउट किंवा पॉलिटिकल जो राजनीतिक प्रभाव आहे तो अजूनही रशियाचा आहे. ते मिडल ईस्टमध्ये वेस्ट एशियामध्ये म्हणा, पश्चिम आशियात म्हणा, सिरियामध्ये, लिबियामध्ये इत्यादी. गिनी इंडेक्स मीडियम आहे. मानव विकास निर्देशांक आहे 0.824, व्हेरी हाय आहे, चांगला आहे. करन्सी रशियन रुबल. तर PS राघवन सर म्हणतात की सिग्निफिकंट ऑफ व्हिजिट, म्हणजे याचं महत्त्व या कारण आपण याच्या तुम्ही ह्या व्हिजिटला RICच्या व्हिजिटची कन्फ्यूज नका करू मित्रांनो, कारण काल ती आपण डिस्कस केली, त्यावर ती व्हिजिट व्हर्च्युअलीच झाली, म्हणजे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झाली. रशिया, इंडिया, चायनाची. जयशंकर आपले विदेश मंत्री ते दिल्लीमध्ये राहूनच बोलले, त्याला कन्फ्यूज नका करू तुम्ही. सोबतच त्याच पिरियडमध्ये आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहे राजनाथ सिंगजी, रक्षामंत्री, ते रशियाच्या दौऱ्यावर होते विक्ट्री डे परेडसाठी. परत S-400च्या जे डिलिव्हरी आहे ते लवकर मिळावी यासाठी, आणि परत तणाव पण झाला होता भारत चीनमध्ये, त्याच्याशी बोलण्यासाठी पण असेल, पण ते ऑफिशियल अजेंड्यावर नव्हतं तो विषय. म्हणजे ऑफ द रेकॉर्ड नक्कीच बोलणी त्यावर झाली असेल. असो. तर सिग्निफिकंट ऑफ आता कोविड-19मध्ये ही प्रथम व्हिजिट आहे आपल्याकडून कोणाची. मागे पण स्कॉट मॉरिसन जे की ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहे आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यात व्हर्च्युअल समिट झाली होती, कारण की परस्पर ते भेटू नाही शकले दोघांना कोविड-19मुळे. तर हे सिग्निफिकंट आहे. म्हणजे आणि परत वेस्टर्न सँक्शन्स आहे रशियावर सध्या, म्हणजे खूप प्रमाणात त्यांच्यावर दबाव आहे पाश्चिमात्य देशांचा, मेनली अमेरिकेचा. तर त्या काळात भारत आणि रशियाचे संबंध किती चांगले आहे हे दाखवण्याचं पण याच्यातून सिम्बॉलिझम झालेलं आहे, म्हणजे एक प्रतिकात्मकरित्या त्यातून दाखवण्यात आलं आहे की भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहे. आणि परत आपला डिफेन्स कॉर्पोरेशनचं तर आहेच, त्यांच्यासोबत आपला म्हणजे 70% आपण आतापर्यंत त्यांच्याकडून आयात करतो. तर परत आता S-400 येणार आहे. $5.4 बिलियन जो पूर्ण हे आहे प्रकल्प, अँटी मिसाईल सिस्टीम आहे ती. आणि चायनाचा पण इश्यू आहे, चायनाचा पण अँगल इथे डिस्कस झालेला असेल, पण सध्या याच्यात आपण इंडिया रशिया डिफेन्स टाईजबद्दलच आपण जास्त बोलणार आहोत. परत अजून एअरक्राफ्टची पण बोलणी चालू आहे, म्हणजे बोलणीच आहे अजून चालू, तेव्हा त्याच्यावर अशी सहमती अजून आलेली नाही, पण सध्या बोलणी चालू आहे अजून एअरक्राफ्टबद्दल. तर फ्रँक सर विचारतात पुढे वॅसिली काशिन, जे की रशियाकडून बोलणार आहेत, रशियातून बोलत आहेत, की व्हॉट इज दॅट मेक इंडो रशिया बायलॅटरल रिलेशन्स वर्क, म्हणजे काय आहे असं की जे भारत आणि रूसचे संबंध एकदम चांगले ठेवते. तर वॅसिली काशिन सर म्हणतात की क्लोज कन्व्हर्जन्स ऑन मल्टिपल इश्यूज. आपल्याला माहिती आहे आपले खूप जे इंटरेस्ट आहे, आपले जे निर्णय आहेत किंवा जिओ पॉलिटिक्स आहे त्याच्यात आपलं खूप कन्व्हर्जन्स आहे, म्हणजे दोघांनाही एकच आउटपुट पाहिजे असते, त्याच्यामुळे दोघांचं एकमत आहे सगळ्या त्या विषयांवर, जिओ पॉलिटिक्स, भूराजनैतिक म्हणा किंवा इतर डिफेन्स कॉर्पोरेशन म्हणा, कारण की आपण आयातदार आहोत, आपल्याला नेहमी दोन बाजूंनी खतरा आहे. आणि नेहमी म्हणजे फक्त ठीक आहे कोणी प्रोव्हाइड करते यावरच नुसती त्याची क्रेडिबिलिटी अवलंबून असते. आता उद्या समजा न करो
पण युद्ध आलं सुरू, तर नेहमी त्या युद्ध काळात पण ॲम्युनिशन किंवा जो शस्त्रांचा पुरवठा चालू राहिला पाहिजे, याच्यासाठी पण संबंध चांगले ठेवावे लागतात. असं नाही का एकदा झालं बा S-400 भेटली तर नाही, त्यांच्याकडे आपल्याला माहिती आहे डिफेन्स एक्सपोर्टर आहे रशिया, जसा इस्राईल आहे. तर असं संकटकालीन परिस्थितीत असे देश कामी येतात. फ्रान्स आहे, आपल्याला कामी येऊ शकतो. तर असं. परत ट्रस्ट नो कॉन्फ्लिक्ट एरिया, म्हणजे आपल्या असं रशिया आणि भारताचं काहीच हे नाही ना कॉन्फ्लिक्ट, जसं आता भारत आणि चीनचं आहे बा, काही बाउंड्री डिस्प्यूट नाही, कारण की आपली बाउंड्रीज नाही लागत. आणि चीन एक देश आहे की ज्याची बाउंड्री रशियाला पण लागते, तो रशियात पण थोडं चालू आहे त्याचं, म्हणजे सध्या पूर्णपणे चालू नाही आहे, पण आणि भारतासोबत तर चालू आहेच. आणि डिफेन्स टेक मोर सेफ. आता त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला वसिली काशिन सरांनी, जे की तिचे म्हणजे रशियन चे बाजू मांडण्यासाठी आले आहे. ते म्हणत आहे की भारतासोबत डिफेन्स ट्रेड करायला कधीही परवडते चायनापेक्षा, कारण त्यांनी दिलेलं आहे. कारण भारत जेव्हा ट्रेड करतो तेव्हा म्हणजे जितकं जे एथिक्स असतात, काही त्याच्यातल्या जे संवेदनशील माहिती असते, ती कधीच ती जी कंपनी असते बनवणार ती सांगत नसते. कारण ती पुढच्या दृष्टिकोनातून ती सांगितल्या नसते जात. पण चीन काय करते, ती माहिती चोरण्याच्या मागे लागते. म्हणजे आता समजा एक रशियातून एखादी वस्तू घेतली, डिफेन्स इक्विपमेंट घेतला, तर त्याच्याच ते खोलघाल करून त्याच्या मागे पाहणे, त्याच्यातले ब्लूप्रिंट चोरून आणणे रशियातून, स्पाय करून, आणि तेच पुन्हा मग चायनात बनवणे. तर असं आहे. तर त्यांनी इथे सरळ म्हटलेलं आहे की आपण असे फालतू धंदे करत नाही चीनसारखे, तर आपल्यासोबत नेहमी चांगलं असतं डिफेन्स ट्रेड करायला. परत म्युच्युअली ट्रस्टफुल रिलेशन्स आहे आपले, म्हणजे दोघंही एकमेकांवर ट्रस्ट करतात, आपली एवढी गाढ संबंध आहे. कतारचं युद्ध पाहिलं आपण सोबत त्यांच्या रशियाच्या प्रयत्नांमुळेच. आणि परत त्याच्यानंतर वेळोवेळी विटो काश्मीरवरचा, तर डिफेन्स टाईज एवढ्या प्रमाणात. आणि एक विश्वास आहे, पीपल टू पीपल टाईज आहे. आता तुम्ही 10 लोकांना विचारून रस्त्यावरच्या, तुम्हाला रशियावर विश्वास आहे का चायनावर, तर तुम्हाला स्वतःच उत्तर भेटून जाईल. असो, ह्या चार्टमध्ये इथे जे बाजूला पिक्चर दिले आहे, इथे S-400बद्दल माहिती दिली आहे. म्हणजे काय आहे, S-400 ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे. म्हणजे ती कशी असते, एक कॅनिस्टर असते. कॅनिस्टर म्हणजे एक खोकला ट्रकमध्ये त्या मिसाईल्स असतात, आणि रेडार असतो, रेडार लागलेला असतो, तो फिरत असतो. बाहेरून कोणती मिसाईल आपल्या देशांवर आक्रमण करत असेल, तर ते ज्या ठिकाणी तो बॅटरीज म्हणतात त्याला, बॅटरी ज्या ठेवलेल्या आहे त्या ठिकाणून ते 600 किलोमीटरपर्यंत इथे रेंज देऊन टार्गेट डिटेक्शन डिस्टन्स, जशी ते 600 किलोमीटरच्या रेंजमध्ये आली मिसाईल, तसे हा डिटेक्ट करून त्याला मार गिरवू शकतो. आणि S-400 का, तर याच्यासोबत एक पॅट्रियट आहे युनायटेड स्टेट्सची, म्हणजे अमेरिकेची अशीच आहे, पण त्याचे जे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहे ते कमी आहे. म्हणजे आपण गाडी घ्यायला जसं जातो, तर ह्या गाडीचं बघ CC किती आहे, मायलेज किती आहे, असं बघतो ना. तर तसंच ह्या दोन मिसाईल डिफेन्स सिस्टीममधून S-400 चांगली निघाली, म्हणून आपण ही घेतली. पुढे फ्रँक सर विचारतात मेजर जनरल सरांना, PK चक्रवर्ती रिटायर्ड, की व्हॉट इज द स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ रशिया टू इंडिया, म्हणजे रशियाचं काय सामरिक महत्त्व आहे भारताला. तर त्यावर मेजर जनरल PK चक्रवर्ती म्हणतात की न्यूक्लिअर सबमरीन आणि स्पेस प्रोग्राम, न्यूक्लिअर एनर्जी, यांच्यात रशियाचं आपल्यासोबत खूप कॉपरेशन आहे. आपल्याला वेळोवेळी म्हणजे प्रत्येक बाबतीत टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जे महत्त्वाचं आहे. आता समजा आपण काही गोष्टी विकत घ्यायला गेलो डिफेन्स एक्सपर्टच्या इक्विपमेंट्सच्या, तर बाकी देश काय करतात, फक्त तर इक्विपमेंट विकतात. आपला प्रयत्न काय लागतो, कोणत्याही देशाचा राहतो, की त्याच्यामागची टेक्नॉलॉजी कळली पाहिजे, म्हणजे ते आपण इथल्या इथेच बनवू शकतो ना, आपल्या इथे डिफेन्स, मग आपल्या इथे बनवून ती आपण पण एक्सपोर्ट करू शकतो. तर ही फक्त आपल्याला टेक्नॉलॉजी दिली आहे फक्त आणि फक्त रशियाने, अमेरिका असं देऊ नाही शकत. आणि त्याच्यात न्यूक्लिअर सबमरीन आपल्याला भेटलेली आहे. पहिले भाडेतत्वावर भेटली होती, नंतर लीज तत्वावर, नंतर आपण बनवली. स्पेस प्रोग्राम आहे आपले, जे आता गगनयानमध्ये जाणार आहेत जे ॲस्ट्रॉनॉट्स, ते रशियामध्ये ट्रेनिंग घेतात, तुम्हाला माहितीच असेल. न्यूक्लिअर एनर्जी प्लांट आहे, म्हणजे हे सिव्हिलियन पर्पजसाठी आहे हा न्यूक्लिअर एनर्जी प्लांट, आपल्या विजेची गरज भागवण्यासाठी. आणि मेजर जनरल चं यावर असं मत आहे की ते बोलले म्हणते रशियातल्या लोकांची. तर बेका, म्हणजे आता बघा तुम्हाला बेका काय आहे सांगतो. हे जे आता तुम्हाला ह्या पिक्चरवर दिसत आहे, तर हा GSOMIA, जनरल सिक्युरिटी ऑफ मिलिटरी इन्फॉर्मेशन अग्रीमेंट, लेमोआ, लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरंडम ऑफ अग्रीमेंट, कम्युनिकेशन कंपॅटेबिलिटी अँड सिक्युरिटी अग्रीमेंट कॉमकासा, आणि बेसिक एक्सचेंज अँड कॉपरेशन अग्रीमेंट बेका. तर हे 4 ॲग्रीमेंट आहे. तर हे जे 4 ॲग्रीमेंट आहे ना, हे US कडून साईन केले जातात वेगवेगळ्या देशांसोबत. तर हे चारही जे ॲग्रीमेंट US सोबत जे देश साईन करतात, त्यांचं आणि USचं खूप एकदम इंटिग्रेशन, घनदाट म्हणजे हे बनून जाते नातं, प्रत्येक बाब म्हणजे मिलिटरीसाठी
खास करून सगळ्या जे यू एसची इन्फॉर्मेशन आहे ते देश ॲक्सेस करू शकतात, सगळे सॅटेलाईट इन्फॉर्मेशन आहे ते देश ॲक्सेस करू शकतात, परत आपली जी इन्फॉर्मेशन आहे ते देश ॲक्सेस करू शकते. तर असं तर यात बेका आपण साईन केलं आहे यू एससोबत, हे GSOMIA 2002मध्ये साईन झालं, लेमॉ 2016मध्ये साईन झालं, कॉमकासा 2018मध्ये, परत बेका साईन व्हायचा आहे. तर बेकामध्ये काय आहे, बेसिक एक्सचेंज अँड कॉपरेशन अग्रीमेंट, म्हणजे त्याच्यात टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा विषय येणार आहे. तर रशियन्स काय म्हणतात आपल्याला की एवढा आसान नाही आहे, म्हणजे आम्ही जितका आसान पद्धतीने तुम्हाला देतो टेक्नॉलॉजी इझिली, तेवढे अमेरिकन्स देत नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. तर असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही जवळ जाऊनच राहिले तर अमेरिकेच्या असं. पण ठीक आहे, आपलंही नातं आहे रशियासोबत चांगलं. परत सुपरसॉनिक क्रूज मिसाईलची टेक्नॉलॉजी पण रशियाने आपल्याला दिली आहे. सुपरसॉनिक क्रूज मिसाईल म्हणजे जी टार्गेटवर एकदम सटीक पद्धतीने मारा करते ती मिसाईल. हे 4 अग्रीमेंट आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता मित्रांनो. 3 साईन झालेले आहेत वरचे, GSOMIA, लेमोआ, कॉमकासा, बेका व्हायचा साईन. तर त्याबद्दल चालू आहे डिस्कशन्स. फ्रँक सर विचारतात PS राघवन सरांना की इंडिया USA क्लोजनेस, जे भारत आणि अमेरिकेचे आता संबंध जवळ येतात, तर आपण रशियापासून कुठेतरी दूर चाललो असं वाटत नाही का? तर PS राघवन सर का नॉट पॉसिबल. PS राघवन सर म्हणतात की हे पॉसिबल नाही आहे, कारण की आपण स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमीची गोष्ट केली आहे. आपण म्हणजे पंतप्रधान मोदींनी 2016मध्ये शांग्रीला डायलॉग होतो सिंगापूरमध्ये, तर तिथे जाऊन आंतरराष्ट्रीय पटलावर असं जाहीर केलं की स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी, म्हणजे तेव्हा असं चालू होतं की आपण रशियाकडे जाऊ की US कडे जाऊ, कारण की मग ड्रिफ्टिंग अवे, म्हणजे जवळ जात आहो बा आपण. तर तिथे सरळ जाहीर केलं आमची स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी आहे. स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी म्हणजे काय आहे मित्रांनो, की आपले निर्णय आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. असं नाही की अमेरिकेसोबत गेलं तर मग अमेरिकेचेच माना, चायनावर आक्रमण करा आणि रशियासोबत संबंध तोडा, नाही. आम्ही आमच्या पद्धतीने दोन्ही देशांचे रिलेशन ठेवू, बॅलन्स ठेवू. म्हणजे आपले रशियासोबतही चांगले रिलेशन आहे आणि अमेरिकेसोबतही चांगली रिलेशन आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण बॅलन्स बनवून चालतो. याला म्हणतात स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी. म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमीमध्ये आपण आपल्या हितासाठी लढतो, दुसऱ्याच्या हितासाठी नाही, थोड्याफार गेन्ससाठी. तर असं आहे. डिफेन्स कॉपरेशन आपलं खूप चांगलं आहे आणि आपण त्याच्यापासून दूर जाऊच नाही शकत. रशियापासून सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च फाउंडेशन आहे, जे की आर्म्स अँड ॲम्युनिशन म्हणजे जे डील होतात जगभरात त्याच्यावर चा डेटा गोळा करते. तर त्यांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षात 58% इम्पोर्टेड आर्म्स जे आहे ते रशियामधून आपण इम्पोर्ट केलेले आहेत. परत डायव्हर्सिफिकेशनला टाईम लागतो. आता समजा आपण अचानक ठरवलं आहे की आपण रशियामधून आयात नाही करायचे हायड्रोकार्बन्स, तर त्यालाही वेळ लागतो. म्हणजे ते एकाएकी होत नाही की असं म्हटलं का आत्ताच एकाएकी एका वर्षात आपण ते बंद करू, तर तसं नाही. परत त्याला टाईम पण लागतो आणि पैसे पण लागतात, असं PS राघवन सर म्हणतात. परत हायड्रोकार्बनचा पण इश्यू आहे. हायड्रोकार्बन म्हणजे माहिती आहे आपल्याला, गॅस आणि ऑइलचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन रशियामध्ये होते आणि आपल्याला गरजेचं आहे डायव्हर्सिफिकेशन तिथे पण, कारण सगळं ऑइल आपल्याला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरून येते, इराण त्या गल्फ ऑफ कंट्रीजमधून. तर तिथे समजा काही युद्ध वगैरे छिडलं तर मग आपली तर पूर्ण वाटा, कारण 85% ऑइल आपण आयात करतो. तर रशियासाठी व्लादिवोस्तोक चेन्नई आपण काल पण डिस्कस केलं, हा मार्ग आपण मॅरिटाईम जो कॉरिडॉर आहे तो डेव्हलप करत आहोत. व्लादिवोस्तोक रशियातला फार ईस्टर्न पार्टचा भाग आहे आणि चेन्नई आपल्या ईस्ट कोस्टवरचा भाग आहे. तर हे 2 पोर्ट आपण करेक्ट करू इच्छितो. परत फ्रँक सर विचारतात काशीन सरांना, वासिली काशीन सरांना की प्रायसिंग मेकॅनिझम म्हणजे कॉस्ट प्रायसिंग हा इश्यू आहे म्हणते. म्हणजे जो प्रायसिंगचा इश्यू आहे तो खूप हाय आहे. तर डिलिव्हरी ऑफ स्पेअर्स काय म्हणजे वेळ लागतो डिलिव्हरीला. जे स्पेअर्स म्हणजे आता एखादी मिसाईल वगैरे घेतली तर, किंवा टँक वगैरे घेतला तर त्याचं इंजिन झालं, त्याचे कंपोनंट झाले, ते वेळोवेळी चेंज तर करावंच लागतील ना. वापर झाल्यावर जितका वापर करू तितकं ते वेळोवेळी चेंज करावं लागतील. परत कॉस्ट प्रायसिंगचा पण इश्यू आहे, तो हाय आहे मग त्यावर काय म्हणणं आहे. म्हणजे कॉस्ट कशाची, तर नवीन आता इक्विपमेंटच्या आपल्या डील होत आहे तर त्यांनी कॉस्ट हाय सांगितली म्हणते. तर ते एकदम हायर लेवलच्या डिस्कशनमध्ये आहे. तर वॅसिली काशीन सर म्हणतात की प्रायसिंग मेकॅनिझम हे कमर्शियल कन्सिडरेशनवर चालते. म्हणजे आता तेही काही धंदा करायलाच बसले ना, म्हणजे त्यांनाही व्यापार करायचा आहे तर ते पण बघणार आहेत, वेळोवेळी प्राईस वाढणारच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. स्पेअर पार्ट्स स्टेप्स आर बिंग टेकन, म्हणजे स्पेअर पार्ट्स लवकरात लवकर पोहोचवण्याचं त्यावर कार्य सुरू आहे.
परत ओव्हरसीज सर्व्हिस सेंटर्स म्हणजे ओव्हरसीज म्हणजे रशियातच प्रत्येक गोष्ट आणून दुरुस्त करायची असं नाही. आपले सर्व्हिस सेंटर राहते ना जसे गाड्यांचे, तसेच ह्या मशीनचे पण आम्ही ओव्हरसीज जिथे मोठा ग्राहक आहे त्या देशात एक सर्व्हिस सेंटर देऊ बा, असं त्यांचं म्हणणं होतं. परत मेंटेनन्स अँड सप्लाय कॅपॅबिलिटीज म्हणजे जे मेंटेनन्स आणि सप्लायची क्षमता आहे पुरवठ्याची आणि जे मेंटेन करण्याची, तर ती पण वाढवू इच्छितं आणि त्यावर आम्ही म्हणजे ॲक्टिवली वर्क करतो. पुढचा क्वेश्चन पण वॅसिली काशिन सरांनाच आहे, फ्रँक सरांचा, की बिकॉज ऑफ वेस्टर्न सँक्शन्स रशिया क्लोजर टू चायना. म्हणजे असं आहे का की पश्चिमात्य देशांच्या जे निर्बंधांमुळे रूस हा चीनकडे जास्त जात आहे. तर बघा त्यांनी सरळ सांगितलं, आता US रशियाच्या पटत नाही आपल्याला माहिती आहे ऑफिशियली. तर वसिली काशिन सर म्हणतात की होस्टाईल US पॉलिसीज म्हणजे ज्या USच्या ज्या आमच्यावर निर्बंध लावणाऱ्या पॉलिसीज आहेत त्याच्यामुळेच आम्ही आणि चीन एकत्र आलो हे बरोबर आहे. पण त्या पॉलिसीज ह्या चीन आणि अमेरिकेच्या भांडण्याच्या आधीच्या, भांडण म्हणजे रॅव्हलरी म्हणजे भांडण त्याच्या आधीच्या आहे. त्याच्यामुळे असं तुम्ही म्हणू नाही शकत की यामुळे आम्ही चायनाजवळ चाललो. आणि तसंही दोघांची बाउंड्री लागते, नेबर्स आहे दोघंही, मोठं मार्केट आहे एकमेकांना डिफेन्स कॉपरेशनसाठी. तर ते कधी आपला इंटरेस्ट पाहिला जातो. इंटरेस्ट आर परमनंट. असं फ्रेंड्स आणि एनिमीज असं कोणी परमनंट नसते. फक्त आणि फक्त आपले जे भारत देशात किंवा ज्याही राष्ट्राचे इंटरेस्ट असतात ते परमनंट असतात. बोथ रशिया आणि इंडिया स्ट्रॅटेजिकली ऑटॉनॉमी का असते आपण शिकलो. तर रशियाचं पण हे म्हणणं आहे का तुम्ही असं कम्पेअर नका करू भारत आणि चीनला. आम्ही पण स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी वापरू, आम्ही काही चीनकडेच जाणार नाही, भारताचंही त्याच्यात हे करू. पण त्यांनी 2 कन्सर्न सांगितले. एक म्हणजे रशिया नॉट टेकिंग चायनीज लोन्स. म्हणजे त्यांनी सांगितलं कारण की आपल्याला डेट डिप्लोमसीबद्दल माहिती आहे, डेट ट्रॅपबद्दल. म्हणजे रशिया खूप म्हणजे चायना खूप लोन देऊन मग तिचं गहाण ठेवते आपलं सरकारवर, मग प्रभुत्व मिळवते. तर रशिया म्हणते की आम्ही चायनीज लोन तेवढ्या मोठ्या प्रमाणावर घेत नाही कारण की आमची जे डेट टू GDP रेशो आहे तो तेवढा नाही आहे, त्यामुळे आपल्याला लोन घ्यायची गरज नाही पडत. परत त्यांनी पॉईंट उचलला की सेफ लेवल प्रेझेन्स ऑफ चायना इन रशियन इकॉनॉमी. म्हणजे जितका प्रेझेन्स पाहिजे चायनाचा, जिथपर्यंत आम्ही चायनाला बरोबर हाताळू शकतो तिथपर्यंतच तो प्रेझेन्स आहे रशियामध्ये, असं आहे. आणि 5Gच्या इश्यूवर त्यांनी म्हटलं की हुवावेबद्दल खूप उहापोह होत आहे. तर हुवावे तर आहेच, आम्ही काही त्यांना नाकारलेलं नाही आहे, पण त्याच्यासोबत एरिक्सन पण आहे. एरिक्सन ही कंपनी स्वीडिश आहे मित्रांनो, आपल्या माहितीसाठी. हुवावे हे चीनी कंपनी आहे. परत रशिया PRC नेबर्स आहे. PRC म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. हे दोघंही शेजारी आहे. आणि फॉरेन पॉलिसी नॉट म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे दोघं नेबर असल्यामुळे की फॉरेन पॉलिसी म्हणजे त्यांची जी विदेशी नीती आहे तर ती 100% म्हणजे एकत्र आहे, एकच आहे आणि दोघांचे सगळ्या गोष्टीवर एकमत आहे असं नाही आहे. पण जिथे जिथे अमेरिकेचा प्रश्न येईल तिथे तिथे जास्त एकमतता आहे दोघात, असं ते म्हणतात. पुढे फ्रँक सर विचारतात स्लो पेस ऑफ डिलिव्हरी ऑफ इक्विपमेंट्स पाहिजे मित्रांनो, तिथे चुकीन झालं आहे तिथे. अँड स्पेअर्स याच्याबद्दल काय तर मेजर जनरल सर म्हणतात PK चक्रवर्ती की मिलिटरीचा कन्सर्न आहे तो. पण कसं आहे, मिलिटरीला सवय आहे. आपली भारतीय सैन्य तर खूप शूरवीर आहे, आपल्याला म्हणजे बिनाही बंदुकीनं लढायला सांगितलं तर ते लढतील इतके शूरवीर आहे. टायडिंग ओव्हर एनी डिफिकल्टीज म्हणजे काही संकट आले तरी त्याला सामोरे जाण्याची कॅपॅबिलिटी आहे. स्पेअर्स कशी ऑनगोईंग थिंग आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण गाडी घेतो तर त्याचं सर्व्हिसिंग तर करावंच लागते दर 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी. तर त्याला स्पेअर पार्ट लागतात. तसंच स्पेअर्स हा ऑनगोईंग विषय आहे, त्याला हँडल करता येईल. जे हाय अल्टिट्यूड टेरेन डिफिकल्टीज आहे, आपल्याला माहिती आहे गलवान व्हॅली वगैरे 15,000 फुटांवर आहे मित्रांनो. तर तिथे जे इक्विपमेंट्स आहे ना तर ते वेगळ्या प्रकारचे वापरावे लागतात आणि एकदम हाय ड्युरेबल लागतात. आता तुम्हाला माहिती असेल की 2 प्रकारचे इक्विपमेंट बनत असतात. एक सिव्हिलियन ग्रेड आणि मिलिटरी ग्रेड. सिव्हिलियन ग्रेडमध्ये नॉर्मल आपण जे वापरतो ते, आणि मिलिटरी ग्रेडमध्ये तितके. आता तुम्ही ते ट्रक्स पाहत असाल मिलिटरीचे तर त्यांचे टायर्स वगैरे इतके मजबूत असतात आणि ते पंक्चर होण्याची काहीच नाही आणि इतका हायर टेरेनवर ते चालतात. तर त्यांचा मिलिटरी जो म्हणजे ग्रेड असतो खूप एकदम जबरदस्त क्वालिटीचा बनवतात ते, एकदम टफ, जेणेकरून तिथे ते टिकले पाहिजे तेवढ्यावर. तर त्या पण कधी कधी इश्यू येतोच, एवढ्या 15,000 फुटांवर ऑपरेट करणे म्हणजे ते मशीनच आहे तर त्याच्यात होऊ शकतो. त्याच्यामुळे एवढा हाय टेरेन तर कुठंच नाही आहे, म्हणजे कोणतंच सैन्य जगातलं लढत नाही जेवढं भारतीय सैन्य लढत आहे मित्रांनो. परत ब्राह्मोसचा इश्यू निघाला, ब्युरोक्रॅटिक इश्यू. त्यांनी म्हटलं की खूप आता ब्राह्मोस आहे आपलं ब्रह्मपुत्रा आणि मोस्कवा नदीवरची एक मिसाईल आहे, त्यावरचा प्रोजेक्ट आहे जॉईंट व्हेंचर 2002 पासून. तर त्याच्यात ब्युरोक्रॅटिक खूप इश्यू आहे, ते माहीत आहे आपल्याला. नोकरशाहीचा लालफितशाही म्हणतो त्याला, रेड टेपिझम. ते परत कोणता हे रुसोबोरोन एक्सपर्ट स्टेट कॉर्पोरेशन ही जी कंपनी आहे
तर ह्या कंपनी थ्रू आपल्याला बोलणी करावं लागते. तर याच्यात खूप ब्युरोक्रॅटिक इश्यू आहे असं मेजर जनरल सर म्हणतात. पुढे पी एस राघवन सर म्हणतात की याबद्दल यालाच पुढे कंटिन्यू करून पी एस राघवन सर उत्तर देतात की डिस्कशन ह्याबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल जितके मेजर जनरल सरांनी म्हटले तितक्याबद्दल चालू आहे. इंडिया कॅन डील डायरेक्टली विथ OEM. OEM म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, म्हणजे जे आता ठीक आहे हे रोझोबोरोन एक्सपोर्ट हे काही मॅन्युफॅक्चर नाही आहे, हे कंपनी आहे. याच्या थ्रू आपल्याला बोलणी करावं लागते ब्राह्मोसच्या याच्यासोबत काही एक्सपोर्ट वगैरे करायचं असेल तर. तर OEM म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, म्हणजे ज्यांनी बनवली त्याच्याशी आपण डायरेक्ट बातमी काय म्हणते बोलणी करू शकतो. तर अशी व्यवस्था आता चालू आहे. नेक्स्ट स्टेप इन टाईज म्हणजे ते आता याच्या पुढे घेऊन जायचं असेल तर रशियाला भारतात इन्व्हेस्ट करायला सांगा आणि जे काही डिफेन्स जे आहे डिफेन्स इक्विपमेंट ते भारतातच बनवायला आपण त्यांना म्हणू शकतो. आता त्याच्यातलंच एक स्टेप म्हणजे कलाश्निको ज्या रायफल्स आहे आपल्याला माहीत आहे AK-47 AK-56 वगैरे आपण ऐकलं आहे. तर ते AK-47 म्हणजे कलाश्निको म्हणतात त्यांना. तर त्या अमेठीला आपण त्याच्याबद्दल फॅक्टरी लावणार आहोत. नुकतंच ते जाहीर झालं. पुढे फ्रँक सर विचारतात एरिया दॅट नीड स्पेशल अटेन्शन. तर काशीन सर म्हणतात की मिलिटरी टू मिलिटरी टाईज आपल्याला वाढवायला हवे. म्हणजे ते कसे तर मोर म्हणजे एक्सरसाइजेस ज्या असतात वेगवेगळ्या, तर इंद्रा वगैरे ज्या आपल्या नेव्हीच्या आर्मीच्या एअरफोर्सच्या एक्सरसाइज असतात. एक्सरसाइज कशाला असतात? दोघंही सैन्याला एकमेकांच्या बद्दल जास्त ओळख जाणून घेणे आणि कोणती अशी परिस्थिती आली जिथे दोघं सैन्याला एकत्र काम करावं लागलं तर तिथे एफिशियंटली काम करता आलं पाहिजे, त्यासाठी एक्सरसाइज असतात. परत कमांडर टू कमांडर टॉक्स वाढले पाहिजे असं सर म्हणतात. परत बेस्ट वे फॉरवर्ड म्हणतात की फ्रेंड आहे इंटरॅक्शन नीडेड एवढं म्हणतात. म्हणजे अजून इंटरॅक्शन नीडेड आहे, जसं मिलिटरी टू मिलिटरी, कमांडर टू कमांडर, अजून ज्युनियर लेवलपासून मेजर टू मेजर, मेजर जनरल टू मेजर जनरल असं इंटरॅक्शन अजून वाढू शकतो असं मेजर जनरल सर म्हणतात. PS राघवन सर म्हणतात की व्हायब्रंट रिलेशन्स आहे रिक्वायर्स फाईन ट्युनिंग. म्हणजे फाईन ट्युनिंग म्हणजे आता ब्रशअप, आता ते जंग लागते ना, तसंच आपण जंग काढत जातो घासत घासत, तर तसंच फाईन ट्युनिंगची गरज आहे. मेक इन इंडियामध्ये इन्व्हेस्ट करून आपलाही फायदा आहे त्यांचाही फायदा आहे. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून म्युच्युअली बेनिफिट आपण घ्यायला पाहिजे. तर काही शंका किंवा सल्ला असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.